न्यायालयाच्या त्या एका आदेशानंतर अत्याचारातील आरोपी माजी महापौर अभिषेक कळमकर अडचणीत, प्रकरणाला वेग. अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते व माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर यांच्या विरोधात न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट ऑफ अरेस्ट जारी केल्याची माहिती समोर आली आहे. एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गंभीर प्रकरणात न्यायालयाने कडक भूमिका घेत ही कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित आरोपी न्यायालयीन प्रक्रियेस वारंवार अनुपस्थित राहत असल्याने दिनांक 4 एप्रिल रोजी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की आरोपीला तत्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात यावे, तसेच आदेशाच्या अंमलबजावणीत कोणतीही ढिलाई होऊ नये. या प्रकरणातील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने थेट अटक वॉरंट जारी केल्याने प्रकरणाला अधिक वजन प्राप्त झाले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता पोलीस प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याची जबाबदारी आली असून आरोपीचा शोध घेणे आणि त्याला ताब्यात घेणे बंधनकारक ठरले आहे. दरम्यान माजी महापौरांवर अटक वॉरंट जारी झाल्याने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत असून पुढील तपास आणि पोलिसांची कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.